नाशिकची भव्य तिरंगा रॅली, 400 फूट तिरंग्यासह देशभक्तीची लहर। 400 फूट लांबीच्या तिरंग्यासह नाशिकमध्ये भव्य रॅली, देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला परिसर। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग। वंदे मातरम, आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि द्वारका भाजप मंडळाच्या वतीनं देशभक्तीची भव्य रॅली, शहीदांना अभिवादन, अखंड भारताचा संकल्प आणि देशभक्तीचा जल्लोष नाशिकमध्ये। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशभक्तीची लहर अनुभवायला मिळाली। वंदे मातरम प्रतिष्ठान, आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि भाजप मंडळ द्वारका यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत तब्बल 400 फूट लांबीचा तिरंग घेऊन विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारोंनी सहभाग घेतला। नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। वंदे मातरम प्रतिष्ठान आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी तसेच द्वारका भाजप मंडळ यांच्या पुढाकाराने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत के बाग शाळेचे विद्यार्थी, योग संस्थेचे विद्यार्थी, परिसरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। 400 फूट लांबीचा तिरंगा, ढोल ताशांचा गजर, वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। अनेक वर्षापासून माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी या रॅलीचं आयोजन करतायत। आज भारतीय जनता पार्टी द्वारका मंडळातर्फे आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून ही तिरंगा रॅलीची संकल्पना 5 ते 6 वर्षापासून आपण ही संकल्पना राबवतो आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाल्यानंतर भारतामध्ये जो विकासात्मक आपला घडामोडी सुरू आहे किंवा आज भारत देश हा जगाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतमध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आज भारत हा तिसरी इकॉनॉमी होण्याच्या जवळ आलेला आहे। त्यामुळे हा गौरवाचा, अभिमानाचा असा क्षण हा भारत मातेसाठी समर्पित, आपल्या सैनिकांसाठी समर्पित, भारत मातेसाठी जे आपलं सर्वोच्च बलिदान देतात त्या सैनिकांना समर्पित असं करण्यासाठी हा तिरंगा रॅलीचे आयोजन हे मोठ्या संख्येने करण्यात आलेलं होतं। अतिशय उत्साहाने इथे परिसरामध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। ही मिरवणूक अशोका मार्ग, गणेश बाबा नगर कॉर्नर इथून सुरू होऊन मेक इन इंडिया सर्कल, श्री रविशंकर मार्गे शहीद निनाद मांडवगणे स्मृतीस्थळावर पोहोचली। इथं शहीद निनाद मांडवगणे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर वंदे मातरम क्रीडा प्रतिष्ठानच्या क्रीडांगणावर रॅलीचा समारोप झाला। समारोप प्रसंगी भाजपा युवा नेते अजिंक्य सानी यांनी अखंड भारत संकल्पनेविषयी नागरिकांना मार्गदर्शन केलं। स्वातंत्र्याच्या आधी अखंड भारत होता, म्हणजे कन्याकुमारी पासून ते अटक पर्यंत आणि इकडे अटक पासून ते इकडे बांगलादेशच्या चितगाव बंदरापर्यंत आणि इकडे नेपाळ बॉर्डर असेल, अरुणाचल असेल, सर्व आपला अखंड भारत होता। आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला सर्वांना आपण महाराष्ट्र ही भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार घेऊन, वारसा घेऊन हिंदुस्थानचं, हिंदवी स्वराज्याचं जे साम्राज्य निर्माण केलं ते आपल्या मराठ्यांनी अटकेपार नेऊन ठेवलं होतं। परंतु 14 ऑगस्ट 1947ला आपल्या भारताचे 2 तुकडे झाले, हिंदुस्थान आणि पाकिस्तान, म्हणजे आपला आता सध्याचा भारत आणि पाकिस्तान। तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान, असे देश निर्माण झाले। खरं तर आपल्या सर्वांची भावना आहे की अखंड भारत हा पुन्हा झाला पाहिजे आणि त्याकरिता आपलं केंद्र सरकार हे कटिबद्ध। या रॅली दरम्यान फॅन्सी पारंपरिक ड्रेस स्पर्धा, क्रांतिकारक वेशभूषा, सैनिक वेशभूषा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। विजेत्यांना भरघोस बक्षीस देण्यात आली। विद्यार्थ्यांनी भारत माता, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधी, नेहरू यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला। अनेक महिलांनी भारत माता आणि क्रांतिकारकांच्या वेशातील विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत केलं। या रॅलीत माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा, मंडळ अध्यक्ष उदय जोशी, सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। देशभक्तीचे वातावरण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता नाशिकमध्ये तिरंगा रॅली केवळ मिरवणूक न राहता एक भव्य देशभक्तीचा उत्सव ठरला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।